आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी अमृतासमान मानल्या जातात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रय म्हणतात की निसर्गाने आपल्याला निरोगी राहण्यासाठी अनेक औषधी वनस्पती आणि मसाले दिले आहेत. फक्त आपल्याला त्याचा योग्य वापर माहिती असणे गरजेचे आहे. भगवान दत्तात्रय जे निसर्गालाच आपले गुरु मानतात त्यांच्या आशीर्वादाने आज आपण आपल्या स्वयंपाकघरातील अशाच एका चमत्कारी घटकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे ओवा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रोज फक्त 1 चमचा ओवा खाल्ल्याने शरीरात कोणते आश्चर्यकारक बदल होतात. आपण ओव्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घेणार आहोत आणि हा ओवा वेगवेगळ्या 10 पद्धतीने कसा खायचा जेणेकरून त्यांचा शरीराला 100% फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. ओवा हा केवळ भाजीला किंवा जेवणाला चव आणणारा मसाला नाही तर ते एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे. श्री गुरु दत्तात्रयांच्या दिव्य लीलेनुसार आणि आयुर्वेदाच्या तत्वानुसार ओवा हा शरीरातील वात आणि कफदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा शरीरात वात दोष वाढतो तेव्हा शरीरामध्ये वेदना, सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. ओव्याचा स्वभाव उष्ण असतो ज्यामुळे तो शरीरातील जठराग्नी प्रज्वलित करतो आणि खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत करतो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आतून स्वच्छ आणि मजबूत बनवतात. रोज योग्य पद्धतीने ओव्याचे सेवन केल्यास आरोग्याला जे 10 दिव्य फायदे मिळतात ते आता आपण एकामागून एक पाहणार आहोत. पहिला फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारणे आणि गॅस अपचनापासून मुक्ती. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एक तत्व असते जे पाचक रस तयार करण्यास मदत करते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगणीच्या समस्या मुळापासून नष्ट होतात. दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर. ओवा शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवतं ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जलद गतीने वितळण्यास मदत होते. तिसरा फायदा म्हणजे सर्दी, खोकला आणि कफ यापासून आराम. ओव्याच्या उष्ण गुणधर्मामुळे छातीतील कफ वितळणे आणि श्वसनक्रिया सुरळीत होते. चौथा फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. ओव्यातील अँटीऑक्सिडंट शरीराला संसर्गापासून वाचवतात. पाचवा फायदा म्हणजे रक्ताभिसरण आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे. ओवा रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. सहावा फायदा म्हणजे महिलांच्या मासिक पाळीतील वेदना कमी करणे. मासिक पाळी दरम्यान येणारे पेटके आणि वेदनांवर ओव्याचे पाणी रामबाण उपाय ठरते. सातवा फायदा म्हणजे दातांचे दुखणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर करणे. ओवा चघळल्याने तोंडातील जंतू मरतात आणि दातदुखी थांबते. आठवा फायदा म्हणजे त्वचेचे आरोग्य सुधारणे. ओव्याच्या सेवनाने रक्तातील अशुद्धी दूर होते ज्यामुळे चेहरा तजेलदार बनतो. नववा फायदा म्हणजे किडनी स्टोन होण्यापासून रोखणे. ओवा लघवीचे प्रमाण वाढवतो ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. 10वा आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे सांधेदुखी, सूज आणि संधिवातावर आराम मिळणे. ओव्यातील दाहक विरोधी गुणधर्म सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जातात. आजकाल वयोमानानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी आणि शरीरावर सूज येण्याची समस्या खूप वाढली आहे. श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेने आयुर्वेदात यावर ओव्याचे अतिशय प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. जर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा सांध्यांवर सूज असेल तर तुम्ही ओव्याची पुरचुंडी वापरू शकता. यासाठी एक सुती कपड्यात 2 ते 3 चमचे ओवा घ्या. त्याची पोटली किंवा पुरचुंडी बांधा. ती तव्यावर हलकी गरम करा. या गरम पुरचुंडीने दुखणाऱ्या सांध्यांवर शेक द्या. यामुळे सांध्यांमधील रक्तप्रवाह वाढतो, सूज उतरते आणि वेदना त्वरित कमी होतात. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे ओव्याचे तेल. मोहरीच्या तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये 1 चमचा ओवा, 2 पाकळ्या लसूण टाकून ते तेल चांगले उकळून घ्या. हे तेल कोमट झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी दुखणाऱ्या सांध्यांवर हलक्या हाताने मालिश करा. ओव्यातील वेदनादायक गुणधर्म सांध्यांच्या आत मुरतात आणि जडपणा दूर करतात. याशिवाय रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे कोमट पाणी पिल्याने शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. हे सांधेदुखीचे मुख्य कारण असते. हे उपाय नियमित केल्यास तुम्हाला सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळू शकते. आता आपण पाहूया की श्री गुरु दत्तात्रयांच्या विचारानुसार आयुर्वेद नियमानुसार हा ओवा वेगवेगळ्या 10 पद्धतीने कसा खायचा जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या प्रकृतीनुसार त्याचा लाभ घेता येईल. पहिली पद्धत म्हणजे ओव्याचे कोमट पाणी. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा भिजत घाला आणि सकाळी ते पाणी उकळून कोमट करून प्या. हे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी सर्वोत्तम आहे. दुसरी पद्धत म्हणजे ओवा
आणि गूळ. अर्धा चमचा ओवा, थोडासा जुना गूळ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि मासिक पाळीतील वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. तिसरा फायदा म्हणजे ओवा आणि काळे मीठ. भाजलेला ओवा, काळे मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत घेतल्याने गॅस आणि अपचनाची समस्या अगदी 5 मिनिटात दूर होते. चौथी पद्धत म्हणजे ओवा चूर्ण आणि मध. ओव्याची बारीक पूड करून ती मधात मिसळून टाकल्याने खोकला, दमा आणि छातीतील कफ पूर्णपणे साफ होतो. पाचवी पद्धत म्हणजे ओवा आणि कोमट दूध. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ओवा पूर्ण कोमट दुधासोबत घेतल्याने शांत झोप येते आणि सकाळी पोट साफ होते. सहावी पद्धत म्हणजे भाजलेला ओवा. ओवा तव्यावर मंद आचेवर हलका भाजून एका डबीत भरून ठेवा. जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा चघळल्याने मुखशुद्धी होते आणि अन्न नीट पचते. सातवी पद्धत म्हणजे ओवा आणि लिंबाचा रस. ओवा लिंबाच्या रसात भिजवून खाल्ल्याने त्यात थोडे सेंदव मीठ घालून ते उन्हात सुकवून घ्या. हा पाचक ओवा प्रवासात उलटी किंवा मळमळ होत असल्यास खाण्यापासून अत्यंत उत्तम आहे. आठवी पद्धत म्हणजे ओवा आणि जिरे बडीशोप चहा. ओवा, जिरे आणि बडीशोप सम प्रमाणात घेऊन त्याचा चहा किंवा काढा बनवून प्यायल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि पोटाची चरबी कमी होते. नववी पद्धत म्हणजे ताकासोबत ओवा. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताकात भाजलेल्या ओव्याची पूड आणि जिरे पूड टाकून प्यायल्याने उन्हाळ्याचा त्रास होत नाही आणि पचनशक्ती मजबूत होते. 10वी पद्धत म्हणजे ओवा आणि कोमट पाणी. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रोज सकाळी फक्त अर्धा चमचा कच्चा ओवा तोंडात टाकून तो नीट चावून खा आणि वरून 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे दिवसभर शरीरातील ऊर्जा राहते आणि आजार दूर राहतात. श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेने आणि आयुर्वेदाच्या अथांग भांडारात ओव्याचे आणखीन काही अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय सांगितले आहे, जे आपल्या रोजच्या अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांवर रामबाण ठरतात. त्यामध्ये बघा, दम्याचा त्रास होत असेल, छातीतील जुना कफ दूर करणे. ज्या व्यक्तींना सतत खोकला किंवा दम्याचा त्रास होतो त्यांनी ओवा, कोरडी हळद सम प्रमाणात घेऊन त्याची बारीक पूड करावी. ही पूड एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा पूड कोमट पाण्यासोबत घ्यावी. यामुळे श्वसन नलिका स्वच्छ होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि छातीत साठलेला कफ सहज बाहेर पडतो. त्यानंतर बघा, दुसरा उपाय म्हणजे लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्याही पोटात जंत झाल्यामुळे भूक न लागणे, वजन कमी होणे अशा समस्या उद्भवतात. यावर ओवा अतिशय गुणकारी आहे. अर्धा चमचा ओवा चूर्ण आणि चिमूटभर काळे मीठ रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत सलग 4 ते 5 दिवस घेतल्यास पोटातील सर्व जंतू मरून बाहेर पडतात आणि पोटाचे आरोग्य सुधारते. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे ज्या लोकांना लघवी रोखून धरावी लागते किंवा लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात त्यांनी रोज सकाळी ओवा आणि खडीसाखर एकत्र करून चघळून खावी आणि वरून थोडे पाणी प्यावे. ओव्यामध्ये नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे मूत्राशयाचे संसर्ग दूर होतात आणि लघवी साफ होते. त्यानंतर तीव्र डोकेदुखीवरती सुद्धा नियंत्रण ओव्यामुळे होते. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ओव्याची पूड एका पातळ सुती कापडात बांधून त्याचा वास घ्यावा आणि ओव्याचा हा तीव्र आणि सुगंधी वास घेतल्याने डोक्यातील रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो आणि मायग्रेनच्या वेदनांपासून काही मिनिटातच आराम मिळतो. त्यानंतर जर कानात तीव्र वेदना होत असेल तर मोहरीच्या तेलात थोडा ओवा टाकून ते तेल कोमट करा आणि गाळून त्याचे 1-2 थेंब कानात टाकावे. यामुळे कानदुखी थांबते. तसेच जर हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा सूज असेल तर ओव्याच्या पाण्याने रोज सकाळी चूळ भरावी. यामुळे हिरड्यातील जंतू नष्ट होऊन हिरड्या मजबूत होतात. अशा पद्धतीने हे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत. आज आपण पाहिलेले की एका छोट्याशा मध्ये किती अफाट औषधी गुणधर्म लपलेले आहेत. रोज फक्त 1 चमचा ओवा तुमच्या आयुष्यात आणि आरोग्यात किती मोठे आणि आश्चर्यकारक बदल घडवून आणू शकतो. श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेने निसर्गाचा अनमोल ठेवा आपण आपल्या दैनंदिन जीवनात नक्की साठवून समाविष्ट केला पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, ओवा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा त्याच्या शरीरात जास्त उष्णता आहे, त्यांनी त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ हा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.